हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी सकाळी म्हणजे अजून अंधारच आहे, तर व्हिडिओला सुरुवात केली आहे. तसेच मी स्टिचिंगसुद्धा करत आहे, कारण मला कामाचा खूप लोड आहे. तर त्यासाठीच आणि सण असल्यामुळे म्हणजे मला दिवसभर काही कामं असतात घरची आणि ते कामं करत असताना म्हणजे मला स्टिचिंगसाठी खूप कमी वेळ मिळत असतो व मला एक ब्लाऊज देखील म्हणजे कंप्लीट करायचा खूप मोठा असा प्रॉब्लेम येत असतो. तर त्यासाठीच म्हणजे सकाळी सर्व म्हणजे झोपलेले होते. तर मला आता कोण म्हणजे डिस्टर्ब करायला सुद्धा नव्हतं. तर म्हटलं आता तरी एक ब्लाऊज म्हणजे सगळे उठताय तोपर्यंत तरी कंप्लीट करावा. तर याच विचाराने मी उठल्यापासून म्हणजे स्टिचिंग करायला बसले आहे. तर अशाच पद्धतीने म्हणजे मी स्टिचिंगसाठी काही वेळ काढत असते. तर त्याचप्रमाणे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तसेच हा ब्लाऊज म्हणजे मला कस्टमराने लवकर स्टिच करायला सांगितलं आहे. तर त्यासाठीच माझी घाई चालू आहे. तर अस्तरचा ब्लाऊज होता. तसेच पुढील भाग मी तयार केला होता, पण आता हा मागचा भाग तयार करत आहे. तर फायनली म्हणजे थोड्याच वेळात मी ते कंप्लीटसुद्धा करणार आहे. तर प्लीज तुम्ही कंटिन्यू राहा. तसेच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर अशा पद्धतीने मी अस्तर व मेन म्हणजे कापड जोडून घेतलं आहे आणि मार्जिनचं जे आपण असतं तर ते कटिंग केलं आहे. तसेच आता ते टक्स मारायला घेतले आहे. तर नेहमी मी अशाच पद्धतीने म्हणजे सेंटरला मार्क करून दोन्ही साईडला म्हणजे शेम अंतरावरती टक्स हे मारत असते. तर मला ही आयडिया सोपी वाटते आणि लवकरसुद्धा टक्स म्हणजे होत असते. तर अशाच पद्धतीने मारत असते. तसेच काही बायांचे म्हणजे मागच्या भागाचे ब्लाऊज हे वर खेचल्यासारखं होतं. तर त्यासाठी सुद्धा एक टिप्स सांगते, की जेणेकरून तुम्ही ती ट्रिक नक्की फॉलो करा आणि त्यामुळे म्हणजे नक्कीच मला वाटतं 100% म्हणजे आपला प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईल. तर नेहमी आणि मी सुद्धा तो म्हणजे फॉलो करत असते प्रत्येक ब्लाऊजला, जे की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आता दाखवते. तर अशा पद्धतीने म्हणजे टक्स मारून झाल्यानंतर आपण जी कमरेला पट्टी लावत असतो, तर ती मारत असताना आपण ज्या ठिकाणी म्हणजे टक्स मारला आहे तर तिथं एक छोटी चुन्नट मारत जा, जेणेकरून म्हणजे त्या पट्टीवरती दाब थोडा येईल आणि ब्लाऊज हा फिटिंगला व्यवस्थित बसेल. तर खरंच एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर मी सुद्धा म्हणजे प्रत्येक ब्लाऊजला ही ट्रिक यूज करत असते आणि त्यामुळे खरंच ब्लाऊज म्हणजे खूप छान फिटिंगला बसत असतं. तर परत सांगते, तुम्ही नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने मी दोन्ही टक्सजवळ पट्टीला थोडी लहान लहान अशी चुन्नट मारली आहे. तर तुम्हाला मी पूर्ण पट्टी लावून झाल्यानंतर दाखवतेच. तर पट्टी माझी लावून झाली आहे. तर फायनली तुम्ही पाहू शकता, खूप मोठी नाही तर लहानशी जशी चुन्नट घ्या. तर दोन्ही साईडला माझी चुन्नट मारून झाली आहे. तर त्यामुळे ब्लाऊज खरंच खूप छान बसतो. तसेच माझा हा ब्लाऊज कंप्लीटसुद्धा झाला आहे. तर फायनल लूक तुम्ही पाहू शकता. मी रेडीमेड नोट लावली आहे, कारण कापड म्हणजे खूपच असा पातळ असल्यामुळे आणि हे लटकन तसेच लेस लावून कंप्लीट केलं आहे. आणि थोड्या वेळानंतर मला अजून स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. तर तेच आता मी करत आहे. तर फायनली मी आता चुलीला म्हणजे आग लावली आहे आणि भाकरी करणार आहे. तर सकाळी आमच्या जेवणात काही म्हणजे विशेष म्हणजे आम्ही भाकरीच खात असतो. तर तुम्हाला माहितीच आहे, मी आधीही सांगितलं आहे. तर त्याचप्रमाणे आजसुद्धा मी भाकरीच करणार आहे. तर प्लीज कंटिन्यू राहा. तसेच माझी भाकरी करण्याचं म्हणजे पद्धत तुम्हाला आवडते का, ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही कशा पद्धतीने भाकरी करता, तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली माझी एक भाकरी मी तव्यावरती टाकली आहे आणि जाडसुद्धा खूप आहे. तर त्यामुळे लवकरच म्हणजे मी भाकरी करून घेणार आहे. तसेच शेतात देखील जाणार आहे. तर अशा पद्धतीने माझं हे रोजचं काम चालूच असतं. तर फायनली माझ्या भाकरी झाली आहे. एक एक भाकर म्हणजे मी पूर्ण केली आहे. तर बघू शकतात. तसंच राहिलेलं सुद्धा मी पीठ मळून भाकरी करून घेणार आहे. तर फायनली मी आता म्हणजे शेतात आले आहे. तर शेतात माझं म्हणजे खूपच हे शेंगांमध्ये मध्ये तण वाढलेलं होतं, तर तेच काढण्याचं काम चालू आहे. तर फायनली तुम्ही पाहू शकता.
तर व्हिडिओ इथंपर्यंत म्हणजे पूर्ण पाहिले त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर भेटूया अशाच नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.